आणि गिरीश महाजनांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आलेला आहे। एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, गिरीश महाजनांवर अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे। 1 रुपयांचा फौजदारी दावा दाखल केलेला आहे। तर एकनाथ खडसेंनी महाजनांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे आणि 1 रुपयांचा फौजदारी दावा त्यांनी दाखल केला आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, गिरीश महाजनांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र एकनाथ खडसेंनी हा अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे, याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय की गिरीश महाजनांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आलेला आहे, यामागची नेमकी कारणं काय? निश्चितच एकनाथ खडसे यांनी आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे। तब्बल 1 रुपये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे। यामागचं नेमकं कारण म्हणजे मागील काळामध्ये एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर त्यांना मुंबई येथे दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार देखील झाले होते। मात्र हा त्यांना 137 कोटी रुपयाच्या दंडाची नोटीस आल्यामुळे कुठेतरी एकनाथ खडसे या संदर्भातलं नाटक करत असल्याचं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं आणि त्या विधानानंतर मुळे माझी बदनामी झाली आहे, समाजात माझी जी प्रतिष्ठा आहे तिच्यात हानी झाली असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी करत आज गिरीश महाजन यांच्या विरोधात 1 रुपयाचा जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी दावा हा एकनाथ खडसे यांनी दाखल केला। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।